झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रपती पदासाठी प्रणव मुखर्जी यांचं नाव आघाडीवर आहे। ममता मुलायम आणि डाव्यांपाठोपाठ आता राष्ट्रवादी ही मुखर्जींच्या नावावर राजी झाल्याची चर्चा आहे। आपण पाहतोय प्रणव मुखर्जी तयारीला वेग येऊ लागलेला आहे आणि त्या संदर्भातच यूपी आणि एनडीएत या राष्ट्रपती पदावरून चांगली चुरस निर्माण झाली होती। त्यातच आता आज संसद भवनात लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, शरद यादव या तीन यादवांमध्ये सुमारे 20 मिनिटं चर्चा झाली। अर्थात या चर्चेत मुख्य विषय राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण हा होता। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनोद पाटील आपल्या संपर्कात आहेत। विनोद, आता आपण बघितलं तर दिवसभर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करत होते आणि राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असेल या नावावर शिक्कामोर्तब होत नव्हतं। आता प्रणव मुखर्जी यांचं नाव या रेसमध्ये सगळ्यात पुढे असल्याचं समजतंय। काय एकूण सांगता येईल? नक्कीच भूषण, आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसापासून प्रणव मुखर्जी यांचं नाव स्पर्धेत फार आघाडीवर आहे आणि या संदर्भात देखील विविध मतं विविध पक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहेत। आपण जर पाहिलं तर काल राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेस यांनी आपापली मतं फार जोरदार प्रदर्शित केली होती गेल्या 2 दिवसात आणि प्रणव मुखर्जी यांचं नाव पुढे येतात ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या नावाला एक ग्रीन सिग्नल दिल्याचे संकेत देखील काल दिलेले होते, कारण की त्यांचं बंगाल कनेक्शन असल्यामुळे त्यांना तो कॅन्डिडेट सोयीचा वाटतोय असं एकंदरीत दिसतंय आणि ममता बॅनर्जी यांचा विरोध मावळल्याने किंवा त्यांनी यांना संकेत ग्रीन सिग्नल दिल्याने आता राष्ट्रवादी थोडीशी बॅकफुटवर गेल्याचं आपल्याला दिसतंय आणि राष्ट्रवादीलाही एक काँग्रेसचा एक यूपीएचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांनी दिलेल्या कॅन्डिडेटला कोणत्याही परिस्थितीत सपोर्ट करावाच लागणार, नाही तर त्यांच्यावरती परत भाजपला सपोर्ट केल्यानंतर त्यांचंही बाकीचं मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं। त्याच्यामुळे काँग्रेस सोबत राष्ट्रवादीला जाणं भाग आहे। त्याच्यामुळे सध्या तरी त्यांना प्रणव मुखर्जी हे जर कॅन्डिडेट म्हणून पुढे आले तर त्यांना सपोर्ट करावा लागणार, ही राष्ट्रवादीची आत्ताची गरज आहे। अगदी खरं। त्याचबरोबर भाजपने सुद्धा हे सांगितलं होतं की काँग्रेसकडनं कुठला उमेदवार दिला जातोय त्यानंतर भाजप या एकूणच उमेदवाराबाबत त्यांच्या पक्षाकडून त्यांची भूमिका जाहीर करेल। मात्र भाजपचे काही खासदार आपण बघितलं तर प्रणव मुखर्जींच्या नावाला त्यांची पसंती आहे। काय वाटतं, भाजपकडनं पण प्रणवदांच्या नावाला संमती मिळू शकते? एकंदरीत हा राजकीय डावपेचाचा भाग आहे भूषण, कारण की जर प्रणव मुखर्जी हे काँग्रेसमधले आणि एकंदरीतच युपीए मधले सगळ्यात सक्रिय मंत्री आहेत, सगळ्यात जास्त अनुभव असलेले मंत्री आहेत, पंतप्रधानांनंतर त्यांचंच नाव घेतलं जातं आणि ते ट्रबल शूटर म्हणून देखील प्रख्यात आहेत। त्याच्यामुळे काँग्रेसचा जर एक सक्रिय मंत्री जर राष्ट्रपती पदावर गेला तर कुठेतरी युपीए सरकार एक थोडंसं अशक्त झाल्यासारखं वाटतंय आणि याची खेळी म्हणून भाजपाला प्रणव मुखर्जी जर तिकडे गेले तर काँग्रेसला कुठेतरी याचा एक किंमत मोजावी लागेल किंवा कुठेतरी काँग्रेस अशक्त झाल्यासारखं वाटेल। त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण हा विचार करू शकतो की भाजपने देखील त्यांच्या नावाला कदाचित भविष्यात ते सपोर्ट करू शकतात। भूषण, नक्कीच विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एकूणच प्रणव मुखर्जी यांच्या नावावरती आता सगळेच पक्ष राजी झाल्याची चर्चा सध्या आहे। मुलायमसिंग यादव असतील किंवा डावे पक्ष असतील, त्यानंतर राष्ट्रवादी ही या मुखर्जींच्या नावावर राजी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीमध्ये आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।